दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी यांना प्रचंड मताधिक्याने यश मिळाल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. मोदी सरकारला पुन्हा एकदा आघाडी मिळाली तर भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीतील विधानसभेवरती भाजपाचं कमळ फुललं आहे. याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष येथे साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी, बँड पथक, लाडूंचं वाटप करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, सचिन पाटील, त्याचबरोबर जयेंद्र कोळी यांसह अनेक महिला पदाधिकारी या आनंद उत्सवामध्ये सहभागी झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली प्रदेश कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांचं 7 वाजता आगमन होणार आहे आणि त्यामुळे शहर जिल्हा म्हणून आणि महाराष्ट्रातल्या सर्व बूथ अध्यक्षांना एक विनंती आहे की आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी हे देशामधल्या नागरिकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे, संबोधित करणारे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी 7 वाजता मोदी जे त्या ठिकाणी दिल्लीचा जो विजय प्राप्त झालाय त्याचं भाषण करणारे भाषण प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे. बघा, आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभाटा सेना असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल यांनी लोकसभेमध्ये प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं होतं. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसनी विधानसभेमध्ये यश प्राप्त केलं होतं. त्यावेळेला यांना ईव्हीएम मशीनची आठवण होत नाहीये, पण ज्या वेळेला पराभव झाला का यांना ईव्हीएम मशीनचं स्वप्न पडतं. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे यांनी रोज सकाळी 8ला उठून त्यांचा जागर करावा. संजय राऊत यांनी रोज बोलावं, राहुल गांधी यांनी रोज बोलावं, नाना पटोलेंनी रोज बोलावं आणि मीडियानी त्यांना रोज प्रसिद्धी द्यावी अशी आमची इच्छा आहे की यांनी रोज कोंबडा सकाळी 5ला हरवतो, परंतु संजय राऊतचा कोंबडा 8 वाजता उठतो आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी रोज 8 वाजता आरोळी द्यावी हीच आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्यामुळे रोज यांचा कोंबडा 8 वाजता आणि अजून एक राहुल गांधी यांचा 11 वाजता, कारण ते सकाळी लवकर उठायची सवय नसेल. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना 24/7 काम करण्याची सवय लागली आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे 24/7 देशामधल्या नागरिकांना सेवा देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच्यामुळे प्रचंड मेहनत 27 वर्षांनी जे काही यश भारतीय जनता पार्टीला भेटलंय ते कार्यकर्त्यांच्या जीवावर भेटलंय. कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दिल्लीमधल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय
या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सर जे महानगर रक्तपेढी आणि लायन्स क्लब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला लायन्स क्लबचे समन्वयक उपस्थित होते. रक्तदान शिबिराचं उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष पराग मुलुंडकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य विलास शेजुळ यांनी केलं. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी रुक्साना शेख यांच्या नियोजनातून सदर उपक्रम यशस्वी करण्यात आला. या उपक्रमात एकूण 215 बाटल्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आदित्य देसाई, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्राचार्य भरत जाधव आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक उपक्रमाला उपस्थित होते. नमस्कार, मी प्राध्यापक विलास शेजुळ, प्रभारी प्राचार्य ग्रामीण शिक्षण संस्था कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, नॅक बी ग्रेड मान्यताप्राप्त आहे. आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संकल्पनेतून सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून शिक्षणाबरोबरच या देशातल्या विविध गोरगरिबांना फायदा मिळण्यासाठी आरोग्य विषयी काही मदत देशाला करता येते का या संकल्पनेतून हा उपक्रम रक्तदान शिबिर लोकांना, गोरगरिबांना रक्ताची फार मोठी गरज भासते आणि त्यांच्याकडं आर्थिक संपन्नता नसल्यामुळं फार हाल त्यांचे होतात आणि त्यांना कुठेतरी मदत मिळावी म्हणून आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय तसेच लायन्स क्लबच्या वतीनं आम्ही दोघांनी मिळून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज ठाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी राबवत आहोत. आम्हाला चांगला उत्तम प्रतिसाद आहे आणि सकाळपासून आमचे NSSचे स्वयंसेवक काम करत आहेत. लायन्स क्लबची आमची जी मंडळी आहे ही सर्व या सामाजिक उपक्रमात प्रचंड ताकदीनं उतरलेली आहे आणि आम्ही निश्चितच आमच्या सामाजिक कार्यात गोरगरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूमध्ये यशस्वी झालो होता असं आम्हाला वाटतं. अनिल हिवराळे, लायन्स क्लब ऑफ ठाणे मला प्रेसिडेंट. आज ग्रामीण शिक्षण संस्था आणि जे महानगर रक्तपेढी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आमच्या संयुक्त विद्यमानाने हा आम्ही कार्यक्रम इथे राबवत आहोत. ठाणा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म 2च्या समोर हा कार्यक्रम रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि लायन्स गेल्या जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त जिथे गरज तिथे लायन असं समीकरण अख्ख्या जगाला माहिती आहे आणि असा एक उपक्रम आज आम्ही राबवतो आहे. या संस्थेच्या आणि रक्तपेढीच्या माध्यमातून या संस्थेने आम्हाला चांगली साथ दिली आणि म्हणून हा चांगला कार्यक्रम सकाळपासून मोठ्या प्रमाणात उत्साहाने लोक आम्हाला भेट डोळत करत आहेत. धन्यवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सर्वकर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं.
मोहिमेची सुरुवात कोपरी गणेश विसर्जन घाट, अष्टविनायक चौक येथे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी साफसफाई करून केली. त्यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले होते. महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते. त्याच जोडीला 2 वर्षापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वकष स्वच्छता मोहीमही राबवली जाते. शनिवारी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या निर्देशानुसार या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला, असं यावेळी आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितलं. MCHI क्रीडाई प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रदर्शनात ठाणे जिल्ह्यातील बहुतांश बिल्डरांनी आपले स्टॉल लावले आहेत. त्याचबरोबर बँक व होम लोन देणाऱ्या तसेच इतरही सर्व व्यावसायिकांनी आपले स्टॉल या प्रदर्शनामध्ये लावले आहेत. सुट्टी असल्याने बहुतांश नागरिक आपल्या परिवारासोबत या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येथे दाखल झाले होते. ठाण्यातील MCHI क्रीडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून शहरात भरवण्यात आलेल्या यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनामध्ये 30 लाखांच्या परवडणाऱ्या घरांसह 3 कोटीपर्यंतच्या आलिशान घरांचा पर्याय ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे, घोडबंदर, शिळपाटा, काल्हेर, कशळी भागातील हे प्रकल्प असून त्याचबरोबर पुणे, सातारा, शहापूर, इगतपुरी भागातील बंगलो आणि फ्लॅटचेही पर्याय इथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रदर्शन काळामध्ये घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण विशेष सवलत योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 315 चौरस फुटी छोटी तर त्याहून मोठ्या आकाराची घरं उपलब्ध आहेत. ही घरं ठाणे, घोडबंदर, शिळफाटा, काल्हेर, कशळी पट्ट्यातील आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी वातानुकूलित प्रशस्त मंडप उभारण्यात आला असून त्या ठिकाणी गृहप्रकल्पातील घरांच्या विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. याशिवाय 15हून अधिक वित्त संस्थांचेही स्टॉल्स येथे लावण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांनी एकाच छताखाली ठाणे शहरातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पामध्ये घरं घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. आज ह्या क्रीडाई आणि MCHI आणि हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. उद्या आमच्या उत्कृष्ट व्यवस्थापन असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार वितरण आपण करणार आहोत आणि या ठिकाणी आज गृहनिर्माण संस्थांच्या सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल मला संवाद साधायला बोलवलेलं होतं. त्याप्रमाणे आज मी इथल्या उपस्थित रिअल इस्टेटमधले वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करणारे लोक होते, त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि ठाण्यामध्ये भविष्यात रिडेव्हलपमेंट हाच विषय असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, एकत्र काम करायला पाहिजे आणि जसे आपला देव म्हणजे ग्राहक सगळ्या प्रकारचा, तर रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट परचेसर यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळावं, गाईड मिळावं, यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन या माध्यमातून केलं. हे अशा प्रकारची प्रदर्शनं आवश्यक असतात. याचं कारण ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध असतात, चांगलं वाईट याचा निर्णय घेता येतो आणि त्याप्रकारे हे एक्झिबिशन आहे. लोकांचा चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या एक्झिबिशनला मिळालेला आहे. ठाण्याच्या NKT महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परिषद भारतीय सामाजिक विज्ञान परिषद, पश्चिम प्रादेशिक केंद्र यांच्याद्वारे प्रायोजित करण्यात आली आहे. विकसित भारत @2047 भविष्यातील आव्हान आणि संधी हा या परिषदेचा मुख्य विषय होता. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून येथे उपस्थित होते. या परिषदेचे मुख्य वक्ते विजय कुकरेजा जे कॅलिफोर्निया संयुक्त राज्यामध्ये आहेत येथून आले होते. जास्तीत जास्त शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि संशोधन अभ्यासकांची या परिषदेमध्ये नोंदणी करण्यात आली होती. परिषदेच्या समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखानी, सहसमन्वयक डॉक्टर पल्लवी शहा आणि प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांनी केलं होतं. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 108 पेक्षा जास्त शोधनिबंध सादर करण्यात आले. समापन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर विजय जोशी हे होते. engineering students who started far easy and they are of course one of the unicorns. Myself Dr. Himanshi Mansukhani, IQAC coordinator and convener of the conference of NKTD College. We have organized international conference on Vikasit Bharat @2047 challenges and opportunities ahead. In this conference, the chief guest was Dr. Ravindra Kulkarni, Vice Chancellor, University of Mumbai, who graced the occasion. Also, keynote speaker Mr. Vijay Kukreja, who has joined from the United States of America, California,
who is the founder of the Enfocus and Sneparex Pharmaceutical Incorporation. We enlightened with the speech and address which were given by the Vice Chancellor and keynote speaker. In this conference, we have received more than 140 research papers for publication, which we are going to publish in UGC Care List. I thanks to our management, trustee Mr. Paresh Thakkar sir, and all the supportive staff. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी शहा. आज आमच्या NKTT महाविद्यालयात आम्ही इंटरनॅशनल एकदिवसीय कॉन्फरन्स आयोजित केलेली होती, विकसित भारत @2047. आजचे आमचे प्रमुख पाहुणे होते डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, जे आपल्या युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचे व्हाईस चान्सलर आहेत, आणि ॲट द सेम टाईम कीनोट स्पीकर कुकरेजा सर जॉईन झालेले, जे US जॉईन झाले होते, कॅलिफोर्नियावरनं. आणि अशा प्रकारे आम्ही जेव्हा सुरुवात केली, त्यात सगळे प्राचार्य जवळच्या कॉलेजचे आणि इव्हन बाहेरनं सुद्धा प्राचार्य इथे येऊन आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आणि आम्हाला अभिनंदन केलं. एकूण 140 असे पेपर प्रेझेंट इथे करण्यात आलेले आहेत आणि एक खूप सुंदर असं सक्सेसफुल कॉन्फरन्स इथे आयोजित करण्यात आली आणि ती अजूनही चालू आहे. आत्ता व्हॅलिडिक्टरी फंक्शन असणार आहे आणि त्याच्यात विकास जोशी सर येत आहेत आणि ते आल्यानंतर आम्ही व्हॅलिडिक्टरी करून सगळ्यांना आम्ही आज सर्टिफिकेट देणार आहोत. ह्यात मला अजून एक शेवटचं ॲड करावं असं वाटतं की ही कॉन्फरन्स जर सक्सेसफुल झाली असेल तर त्यामागे सर्वात पहिले मी धन्यवाद सांगेन आमच्या ट्रस्टी परेश ठक्कर सर, आणि त्याचबरोबर आमचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील सर, आमच्या व्हाईस प्रिन्सिपल मॅडम डॉक्टर मानुषी बागची यांचं, आणि त्याचबरोबर आम्ही कन्व्हेनर, मी को कन्व्हेनर, आणि आमचे टीचिंग आणि आमचे नॉन टीचिंग स्टाफ, त्याचबरोबर आमचे सगळे पिऊन, ह्या सगळ्यांनी इतका सहभाग दिला. एक चांगलं टीम स्पिरिटनी त्यांनी काम केलं आणि म्हणून आम्ही ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स NKTच्या इतिहासामध्ये लिहू शकलो. तर तुम्ही याचा कव्हरेज घेतला त्याबद्दल धन्यवाद. कला संस्कृती, संगीत आणि खाद्यपदार्थ यांचा सुरेख संगम साधणारा कला संस्कृतीचा मेळा अर्थातच ठाणे फेस्टिवलचा कालपासून शुभारंभ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हा फेस्टिवल संपन्न होत असून पहिल्याच दिवशी कलाकारांनी प्रचंड येथे गर्दी केली होती. अविनाश गुप्ता यांनी आपल्या सुरेल गाण्याने या फेस्टिवलची दमदार सुरुवात केली. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळचे गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून संघर्ष या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या फेस्टिवलमध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत संगीत, नृत्य, कला यांची रेलचेल असणार आहे. सायंकाळी 6 वाजता या फेस्टिवलला शुभारंभ झाला. मुख्य मंचावरती अविनाश गुप्ता यांनी आपल्या सुरेल गाण्याने जुन्या नव्या गाण्यांचा साथ चढवून फेस्टिवलचा पहिला दिवस गाजवला. स्थानिक कलावंतांसाठी उभारलेल्या मंचावरती भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, अरेत्रंगम इत्यादी नृत्यप्रकार रसिकांची गर्दी खेचत असल्याचे दिसून आलं. तर फेस्टिवलच्या प्रवेशद्वारावर आकर्षक आरास करून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. त्याशिवाय खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, पापड, लोणची, मुखवास यांच्या स्टॉलवरती प्रचंड गर्दी दिसून आली.
नमस्कार, मी नताशा जितेंद्र आव्हाड. आज तुम्हा सर्वांना इथे कळव्यात होणाऱ्या ठाणे फेस्टिवलला आमंत्रण द्यायला आले आहे. इथे प्रसिद्ध गायकांचे शो, खाद्याचे पदार्थ, किड्स झोन, एंटरटेनमेंट झोन, आर्ट झोन असे खूप सारे गोष्टी आहेत तुम्हाला मनोरंजन द्यायला. तर तुम्ही नक्की इथे ह्या आनंदात सहभागी व्हा. आज 7 तारीख, उद्याची 8 तारीख आणि 9 तारीख असे 3 दिवस हा फेस्टिवल होत आहे. तर तुम्ही नक्की या. धन्यवाद.